नाशकात पोलिसांकडून एका वकिलाला मारहाण करण्यात आली। ॲडव्होकेट तुषार दोंदे यांना पोलिसांकडून मारहाण केल्याची माहिती आहे। नाशकातील जिल्हा रुग्णालय आवारातील ही घटना असून जिल्हा न्यायालयाबाहेर वकील संघटनेकडून निदर्शनं केली जातात। पोलिसांचं निलंबन करून तात्काळ अटकेची मागणी वकील संघटना करते। ॲडव्होकेट तुषार दोंदे आत्महत्या केलेल्या पक्षकाराची बाजू ऐकून घेण्यासाठी गेले होते आणि तेव्हाच ही घटना घडली आहे। पंचनाम्यासाठी मदत करतोय म्हटलं तुम्हाला, तर हे काय तुमचं कोर्ट नाही म्हणे, बाहेर थांब म्हणे आणि माझी शारीरिक भाषा करायला लागल्या। अहो म्हटलं साहेब रिस्पेक्टली बोला, मी वकील आहे म्हटलं, हे तुमचं कोर्ट नाही म्हणे, तिकडे शांतपणा वकील कोर्टात करायचं म्हणे आणि उठून मला धक्काबुक्की केली आणि 2-3 कानाखाली मारल्या। त्याच्यानंतर मी मोबाईल काढून व्हिडिओ काढायला लागलो, मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला आणि मोबाईलमध्ये व्हिडिओमध्ये पण आलेले की त्यांनी मला शिवीगाळ केलेली आणि तुझ्यावर खोटा गुन्हा दाखल करेल। जळगावातील पारोळ्यात 4,907 बोगस जन्मनोंदी आढळल्यात। किरीट सोमे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना या संदर्भात माहिती दिली आहे। या प्रकरणी पारोळा पोलिसात गुन्हा दाखल झाल्याची माहिती असून आरोपी बिहार येथील अजय कुमार दुबेला अटक करण्यात आली आहे। आणखी 5 आरोपींची नावं देखील निष्पन्न झाली आहेत। तर बोगस जन्माच्या नोंदी रद्द करण्याचं सध्या काम सुरू आहे। बांगलादेशी आणि रोहिंग्यांना भारतात घुसवण्याचं मोठं षडयंत्र सुरू आहे, अशी प्रतिक्रिया यावेळी किरीट सोमे यांनी दिली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।